नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा मराठीचा पॅटचा पेपर जो की उद्या होणार आहे. व्हिडिओपर्यंत आलेच आहे तर हा आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओपर्यंत आलेच ना, थंबनेलमध्ये बघा. उद्या पेपरला जाण्या अगोदर नक्की बघा. फक्त वेळ 10 मिनिटाचा लागेल तुम्हाला, पण तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. आलेच आहे व्हिडिओमध्ये तर 1 मिनिट व्हिडिओला लाईक करा आणि फक्त व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, अशा प्रकारचे मी तुम्हाला आन्सर खूप चांगल्या प्रकारे करून दिले आहे की जे उद्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. तसा बघा, प्रश्न क्रमांक 6 दिला आहे तुम्हाला की तो पेपरात कसा दिसेल, त्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे. अशा प्रकारे खूप छान प्रकारे मी दिलेलं आहे. तर चला जाऊया आता आपण आपल्या व्हिडिओकडे. तर बघा, संपूर्ण उद्याचा पेपर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये, तुमची डिमांड होती की सर आम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करून द्या, तर तुमचा पूर्ण पेपर एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर करून देणार आहे. फक्त व्हिडिओ थोडा लंबा होईल, तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सगळे पेपर तुम्हाला या चॅनलवर अवेलेबल भेटून जातील. बघा, आपल्याला मराठी असं फ्रंट पेज बघायला मिळणार आहे. मी तर कसं केलं आहे, प्रश्न क्रमांक 1 दिला आहे बघा तुम्हाला. आता प्रश्न क्रमांक 1 दिला आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय आहे, तोंडी चाचणी आहे आणि सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची आहे. एक पॅरेग्राफ दिला जाईल, 2 मार्कासाठी त्यावर प्रश्न विचारला जाईल. बघा, आता एक पॅरेग्राफ तुम्हाला याच्यात दिला आणि एक उतारा पण खाली दिलेला आहे. उताराच्या आधारे तुम्हाला कृती करायची आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला बघा, दिलेल्या परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तर सांगायची. तुम्हाला परिच्छेदात लेखकाने कशाच्या संदर्भात विचार व्यक्त केला हे सांगायचं आहे तुम्हाला. नंतर प्रश्न क्रमांक 2 बघू शकता. 2 मध्ये विचारले, खालील चित्राचे निरीक्षण कर व त्यातील प्रसंगाचे 4 ते 5 वाक्यांत वर्णन करायचं आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये वर्णन करायचं आहे की हा मुले क्रिकेट खेळत आहे, एक गाडी येते, ट्रॅफिक वाहते, ॲक्सिडेंट होण्याची शंका आहे, भीती आहे. ठीक आहे, अशा प्रकारे लिहायचे तुम्हाला. त्यानंतर बघा, खालील परिच्छेदाचे समाजपूर्ण वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची तुम्हाला, जे की प्रश्न क्रमांक 5 मध्ये होणार आहे. बघा, आता एक तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे पेपरामध्ये, याच्यावरती पॅरेग्राफवरती प्रश्न असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आकृती पूर्ण करायची. तर मी बघितलं आहे, तुम्हाला पेपरात विचारलेला प्रश्न असं लिहून दिला आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला काय द्यायचे अशा प्रकारे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर बघा, प्रश्न पेपरात विचारले, फाउंडेशनकडून मदत मिळवण्यासाठी लोकांनी केलेल्या युक्तीची कृती सांगायची आहे. तर तुम्हाला इथं उत्तर पण देऊन दिलं आहे बघा मी, तसेच रिजनरेट करून. फाउंडेशनला पात्र लिहून विनंती केली, 2 आवश्यक कागदपत्रे जमा केली, दुसऱ्याला फाउंडेशनच्या उद्दिष्टांना पाठिंबा दर्शवला आणि मुलाखतीत योग्य उत्तरे दिली. ठीक आहे. आता त्यानंतर ई प्रश्न विचारलेला आहे, फाउंडेशनकडून कोणाला मदत मिळत असे. या कथेतून फाउंडेशनकडून शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ती आर्थिक आणि इतर मदत गरजू विद्यार्थ्यांना मिळत असे. बघा, किती सुंदर प्रकारे मी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तुमचा 4 येतो. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, खालील कवितेचे वाचन करा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. खालील तुम्हाला एक कविता दिलेली आहे, त्या कवितेचं तुम्हाला खूप सुंदर प्रकारे वाचन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, कवितेचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला विचारलेला एक प्रश्न, त्यावर पेपरात काय प्रश्न विचारला और आपण त्याचं आन्सर काय देतोय. विचारलेला प्रश्न आहे, कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे. खालील कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे विचारलेले प्रश्न आहे. यावरती अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला. त्याखाली मी आन्सर दिलेले आहे. अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द गगन आहे. 2, जमिनी या शब्दासाठी कवितेत आलेले विरुद्धार्थी शब्द लिहा. जमीन या शब्दासाठी आकाश हा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला कवितेत आलेला आहे. वरील वाक्यपंक्तीचा तुम्हाला एक रायमिंग पेड शोधायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे उत्तरे इथं प्रॉपररित्या लिहू शकतात. आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 पण खूप महत्त्वाचा होणार आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 6 मध्ये विचारलेला आहे, खालील वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला कोणत्या नावाने ओळखले जाते ते लिहा. त्या व्यक्तीची तुला मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी 4 प्रश्न तयार करा व लिहा. तर 4 प्रश्न तुम्हाला तयार करायचे गाडी चालकाचे. पहिला प्रश्न तयार केलेला आपण, तुम्ही किती वर्षापासून बस चालवता. तुम्ही बस चालवणे कठीण आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला बस चालवणे कठीण वाटते का. चालवताना तुम्ही कोणत्या सावधगिरी बाळगली लागते. तुम्हाला कोणत्या गाड्या चालवता येतात. आता प्रश्न क्रमांक 7 बघा, खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, शब्दांकडे पूर्ण करा. आडवे शब्द, ज्याला कधी मृत्यू नाही असा, तर अमर आहे. आडवा शब्द लिहिला आपण अमर. वह्या यात घालून मुले शाळेत जातात, त्याचं उत्तर आहे दप्तर. दप्तर इथं लिहिलं आपण. उभे शब्द, ज्याला मर्यादा नाहीत असा काय अमर्यादित आहे. समुद्र याला नावाने ओळखले जाते, तर त्याला सागर नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे तुम्हाला कॉलम पूर्ण करायचा आहे.
आता बघा, प्रश्न क्रमांक 8 आपल्याला विचारलेला आहे, खालील प्रसंगाबद्दल तू काय करशील ते लिहायचं आहे. एक प्रसंग दिला आहे, त्यामध्ये तू काय करणार आहे याबद्दल तुला लिहायचं आहे. एक लग्न समारंभात खूप अन्न वाया जाते, तर तू काय करशील. मी तर खाली आपण उत्तर लिहायचं आहे. मी लोकांना अन्न वाया न घालवण्यासाठी विनंती करीन, उरलेले अन्न गरजू लोकांना देण्याचा प्रयत्न करीन. ठीक, सोमत आहे, 2 मार्क तुम्हाला मिळेल, फक्त थोडं जास्त लिहायचं आहे. 2 तुमच्या गावात इमारत बांधण्यासाठी काही लोक झाडे तोडत आहे, तर तुमचे सोमत तू काय करशील. मी त्यांना झाडे न तोडण्याची विनंती करीन, गावात झाडे लावण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करेन. अशाच प्रकारचा आन्सर तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडेल. जेवढं जास्त लिहिता येईल तेवढं जास्त तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळण्यास तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही. प्रश्न क्रमांक समोर आलेला आहे 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये दिले, खालील अपूर्ण कथा पूर्ण करा व कथेतील योग्य शीर्षक द्या. एक अपूर्ण कथा दिली जाईल, ती पूर्ण करायची व तिला योग्य शीर्षक द्यायचं आहे. बघा, शाळेत धावण्याची शर्यत, 7वीच्या वर्गातील 2 मित्र, एक अभ्यासात हुशार, एकाला खेळाची आवड. शर्यत सुरू होते, शेवटच्या टप्प्यात एकाचा पाय मुरगळतो तर एकाची अगदी विजेरेषेजवळ, परंतु मित्राला पाहून मागे फिरणे. इतर स्पर्धक पुढे, मित्राला साथ देत शर्यत जिंकणे. पराभव, मदत करणाऱ्या मित्राला विशेष बक्षीस. या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला एक हे तयार करायचं आहे. बघा, तुम्हाला इथं मी दिलेलं नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगतो मी तुम्हाला, की तुम्हाला काय करायचं आहे, पेपर स्टोरीला शीर्षक नेमकं द्यायचं आहे. त्यासाठी 1 मार्क तुम्हाला आरामात भेटून जात असतो. शीर्षक देणे खूप महत्त्वाचे आहे. तसं बघा, आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती करायची आहे. बघा, माझ्या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव होता. 7वीच्या वर्गातील समीर आणि राहुल या 2 मित्रांमध्ये ही गोष्ट आहे. समीर हा अभ्यासात खूप हुशार होता, तर राहुलच्या खेळात विशेष आवड होती. दोघेही एकमेकांना मदत करायचे. धावण्याच्या शर्यतीत दिवस आला. राहुल आणि समीर दोघेही शर्यतीत भाग घेतला. शर्यत खूप रंगात आली. राहुल सर्वात पुढे होता आणि विजयाच्या रेषेजवळ होता. अचानक त्याचा पाय वेदनेने वेळात पडला. समीर मागे होता, पण त्याने राहुलला पहिलेच नाही न विचारता समीर मागे फिरला. इतर स्पर्धक समीरच्या पुढे गेले, पण त्यांना त्यांची पर्वा नव्हती. समीरने आपले जखमी राहुलला उचलले व त्याला अंधारात तेच शर्यत पूर्ण केली. अर्थात त्याची शर्यतही हरवली, पण समीरने सिद्ध केले की विजय जिंकणे म्हणजे फक्त पहिल्या क्रमांकावर येणे नव्हे. मुख्याध्यापकांनी समीरला मात्र मदत करण्याला विशेष बक्षीस म्हणून सन्मानितही केले. बघा, तुम्हाला असं जर लिहिल्यानंतर 5 पैकी 5 मार्क आरामात मिळून जाऊ शकता. बघा, प्रश्न क्रमांक 10, तू सहभागी झालेल्या एका पेड माँ के नाम अशा उपक्रमाबद्दल 6 ते 8 ओळी तुम्हाला लिहायचे आहे. बघा, मी इथं आन्सर देतोय. एक पेड माँ के नाम या उपक्रमात मी सहभागी झालो होतो. या उपक्रमात मुख्य हेतू पर्यावरणाचे शिणे आणि आपल्याला आईच्या सन्मानार्थ स्वातंत्र्य मत तू राबलेली तिरंगा उपक्रमाबद्दल तुझे मत लिहायचे आहे. हे मत तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे. फक्त कसं लिहायचं मी सांगणार. मी आमच्या घरात अंगणात आंब्याचे झाड लावले. झाड लावत असताना मला खूप आनंद झाला. हे झाड जसे मोठे तसे माझ्या भावना मनात होती. उपक्रमाने मला निसर्गाशी जोडून आणि हे पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 12 बघा. प्रश्न क्रमांक 12 मध्ये विचारले, कंसात दिलेल्या म्हणीचा उपयोग खालील दिलेल्या संवाद योग्य ठिकाणी करा. नाचता येईना, अंगण वाकडे, प्रवळ वाळूचे, कणही रगडता. आपल्याला मॅडमने काय कशा प्रकारचे उत्तर लिहायचे, याची सर्व उत्तरं मी तुम्हाला खाली दिलेली आहे. बघा, अशाच प्रकारचं आन्सर तुम्हाला पेपरमध्येही लिहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं तुमचे उत्तर येणार आहे. सगळे तुम्हाला इथं दिलेलं आहे. बघा, मी हे आन्सर तुम्हाला करायचं आहे. तर बघा, आपण खाली जाऊया, स्क्रोल करूया. प्रश्न क्रमांक 12 आणि 13चा आन्सर मी इथं तुम्हाला दिलेला आहे. बघा, स्नेहा, हो खरंच, जसे एक एकीचे बळ मिळते फळ. ठीक आहे अमोल, चल तर मग आपण समूह मिळून खूप प्रबल प्रकल्पाचे काम करू. प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही घडे. राहुल, आगामी बरोबर आहे तुझं. मीरा, काही जण मात का जमत नाही म्हणून कारण सांगतात, मला जमत नाही म्हणतात, नाचता येणं अंग वाकडे. म्हणजे काही म्हणी दिल्या होत्या, त्या तुम्हाला संवाद लिहिताना त्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं होतं. बघा, लास्टचा प्रश्न आपल्या समोर येत आहे. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 8 मार्काचा प्रश्न आहे. तो 2-2 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाईल. 2-3 गुणांसाठी तो प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक पण दिला आहे. उपनामीचा अज्ञानाचा वापर करून लिहायचा. हा आंबा गोड आहे अथवा तो आंबा गोड आहे. खालील शब्दांचे अव्यय प्रकारातून वर्गीकरण करून दिलेल्या चौकटीत लिहा. तर अरे वा, टेबलावर आणि सावकाश. केवळ प्रयोग व सावकाश हे क्रियाविशेषण टेबलावर आहे आणि शब्दयोगी अरे वा. अरे वा, पण जेव्हा आश्चर्यचकित गोष्ट होते तेव्हा जो उद्गार निघतो तो येतो शब्दयोगी अव्यय.
विशेषणाला लागून जे येतं ते काय क्रियाविशेषण आलं. जसं टेबल, टेबला वर वर लागून आलं त्याच्या, ठीक आहे. टेबला खाली, खाली क्रियाविशेषण अव्यय. केवळ प्रयोगी व सावकाश, राम कसा चालतो, सावकाश चालतो, ठीक आहे. क्रियापदाच्या हे अगोदर लागत असतात केवळ प्रयोगी अव्यय. ई दिलंय, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सरळ व सामान्य रूप ओळखून व लिहा. वाक्य आकाश तारे चमकत करतात. आकाश हे सरळ रूप आहे, सामान्य रूप आकाश आहे. ही खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चूक असलेले शब्द ओळखा व ते बरोबर करून वाक्य पुन्हा लिहा. समीर प्रत्येक क्रीडा प्रकारात पहिला येतो, ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला सिरीज होती. या व्हिडिओचा फायदा तुम्हाला खूप उद्याच्या पेपरमध्ये होणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आलेच असाल तर एक लाईक करा, एक हाईपच्या बटनावर क्लिक करा. अशाच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.